श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 429। उपशम प्रकरण सर्ग 68। वसिष्ठांचे असे भाषण ऐकल्यावर राम म्हणाला, भगवन, संघाचे स्वरूप काय? तो मनुष्यांच्या बंधाला कसा कारणीभूत होतो? तसेच जी स्थिती मोक्षाला कारण होते तिचे स्वरूप तरी काय? व ती स्थिती कोणत्या उपायाचा अवलंब केला असता साध्य होते हे मला समजावून सांगा. वसिष्ठ म्हणाले, राघवा, देह आणि देही म्हणजे देहवान आत्मा यांचा स्वभाव परस्पर विरुद्ध आहे. अर्थात देह हा जड व देही हा चैतन्य रूप आहे. परंतु त्यातील चैतन्य भागाचे पर्यालोचन वा सम्यक विवेचन न केल्यामुळे अन्योन्य तादात्म्यामुळे देहाच्या ठिकाणी आत्मत्वाची जी भावना उत्पन्न होते त्या स्थितीला संग असे म्हणतात. हा संगच बंधाला कारणीभूत होतो. अनंत अशा आत्मतत्वाचा अपरिच्छिन्न सुस्वभाव विसरून त्याच्या परिच्छिन्न स्वभावापासून म्हणजे विषयांपासून सुखप्राप्तीची इच्छा करणे हाच संग असून तोच मनुष्यांच्या बंधाला कारणीभूत होतो असा ज्ञानीजनांचा सिद्धांत आहे. परंतु ह्याच्या उलट हे सर्व विश्व आत्मरूप आहे. मग मी विश्वातील कशाचा त्याग करू आणि कशाची इच्छा करू? अशी जी मनाची स्थिती होते तिलाच असंग स्थिती असे म्हणतात व तीच जीवनमुक्त देहाची नेहमीची स्थिती असते. मी, तू वगैरे भावना मिथ्या आहेत. मला मिथ्याभूत देहासंबंधीची विषयसुखे प्राप्त होवत किंवा न होवत अशा तऱ्हेच्या विचारसरणीमुळे ज्याच्या मनाची स्थिती अनासक्त बनते असा मनुष्य मोक्षाचा वाटेकरी होतो. जो मनुष्य कधी कर्मत्यागाची इच्छा करीत नाही आणि कर्मफळांच्या आशेने कर्मांमध्ये आसक्त होत नाही, तर कर्माची सिद्धी किंवा असिद्धी यांच्या संबंधाने मनाने समता धारण करून कर्मफलांचा त्याग करतो, म्हणजे कर्मफले ईश्वरार्पण करतो, तोच अनासक्त आहे असे मानले जाते. ज्याचे मन आत्मतत्वाच्या अनुसंधानात घडून गेलेले असून ते केव्हाही हर्ष किंवा क्रोध यांच्या अधीन होत नाही, अशा अनासक्त पुरुषाला जीवनमुक्त ही संज्ञा दिली जाते. जो कर्मांचा प्रत्यक्ष त्याग न करता मनाने सर्व कर्मांच्या फलांचा त्याग करतो त्याला असंसक्त हे श्रेष्ठ नाव दिले जाते. फलेच्छेने युक्त असलेल्या नानाविध कर्मांची चिकित्सा असंसक्तीने करता येते व त्याच्या योगानेच श्रवणादी क्रिया मनुष्याला श्रेयस्कर होतात. सर्व तऱ्हेच्या दुःख राशी मनाच्या आसक्तीमुळे उत्पन्न होतात आणि आसक्तीमुळेच मनुष्याची अवस्था वेसण घालून ओझी वाहणाऱ्या गर्दभाप्रमाणे होते. ह्या जगातील लोकांना आपापल्या पापपुण्यानुसार पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागून कृमी कीटकांच्या शूद्र योनीमध्ये राहावे लागते. या सर्वाला कारण त्यांची वस्तू व विषयांबद्दलची आसक्तीच होय. या विश्वातील अनंत भूते एखाद्या सरोवरातील तरंगांप्रमाणे पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन लीन होतात. यातील बीज विषयासक्ती हेच आहे. माणसासारखी माणसे पुन्हा पुन्हा मृत्यू पाहून तृण, लता इत्यादिकांच्या हीन दशेप्रत जाऊन पोहोचतात व त्या स्थितीत त्यांचे पृथ्वीवर संचार करण्याचे सामर्थ्यही नष्ट होते. यातील इंगित म्हणजे त्यांच्या ठिकाणी खिळून गेलेली विषयासक्ती हेच होय. रामा, ही विषयासक्ती किती अनर्थकारक आहे पहा. या विषयासक्तीच्या प्रभावामुळे तृण, वृक्ष, लता इत्यादी पदार्थ पृथ्वीवर पडलेल्या पाण्याचा उपयोग करून घेऊन वृद्धिंगत होतात आणि ही संसार नदी शेकडो अनर्थकारक पदार्थांच्या योगाने फुलून जाते. राघवा, ही संसक्ती दोन प्रकारची आहे.
एक वंध्या आहे व दुसरी वंद्या आहे. वंध्या व पुरुषार्थ शून्य संसक्ती मूढ पुरुषांच्या ठिकाणी असते व वंद्या संसक्ती तत्ववेत्यांच्या ठिकाणी आत्मप्रेमाच्या रूपाने असते. संसारासंबंधीची जी आसक्ती आत्मज्ञान रहित असून देहादिकांपासून उत्पन्न झालेली असते, ती वंध्या व पुरुषार्थ शून्य संसक्ती होय. जी आसक्ती आत्मतत्वाचे ज्ञान व वस्तूचा विवेक यांच्यापासून निर्माण झालेली असते व जी पुन्हा पुन्हा संसार स्थितीला कारणीभूत होत नाही, ती वंद्या संसक्ती होय. या वंद्या संसक्तीच्या योगानेच शंख, चक्र, गदाधारी देव विष्णू विविध इच्छांना वश होऊन जगत्रयाचे पालन करतो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.